And in the last video, we have seen about the participles. We have been studying the verbs. In the verbs, we have seen there are two types of verbs. One type is finite verbs, and second is non-finite verbs. Finite verbs are called the full verbs. आणि जे फायनाइट वर्ब्स म्हणतो ते फुल वर्ब्स असतात and they change according to the subject, according to the tense, according to the person. We have seen in the last 2-3 videos. And today we are going to see non-finite verbs. आज आपण non-finite verbs पाहत आहोत आणि non-finite verbs म्हणल्यानंतर त्यामध्ये तीन प्रकार आहेत. Non-finite verbs are of 3 types and already we have seen out of the 3 types, number 1 that is the infinitive. In infinitive we have seen 2 plus v1. 2 plus v1, this is infinitive. This is infinitive. Already we have seen. And infinitive works as a noun in the sentence. Though it is verb form first, it is verb form, but that verb form or infinitive has the force of noun. And this we have seen in the last video. मागील व्हिडिओ मध्ये 1-2 व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं जेव्हा क्रियापदाचे पहिले रूप नामासारखं कार्य करते आणि ते कर्त्याप्रमाणे बदलत नाही, क्रियापदाप्रमाणे बदलत नाही, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात असं आपण पाहिलं. त्यानंतर नॉन फायनाइट वर्ब्स मध्ये 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तिन्ही पैकी म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपल्स आहेत, इन्फिनिटिव्ह आहे आणि शेवटचा भाग जो आहे तो जेरंड असणार आहे. पार्टिसिपल मध्ये प्रेझेंट पार्टिसिपल आपण पाहिलेले आहे. प्रेझेंट पार्टिसिपल मीन्स वी हॅव सीन ऑलरेडी v1 plus ing and it works as an adjective. जेव्हा v1 plus ing क्रियापदाचे चौथे रूप जेव्हा वाक्यामध्ये विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. ते आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर आता चालू व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पास्ट पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे आपण पाहिले आहे पार्टिसिपल्स आर वर्ब फॉर्म्स दॅट फंक्शन ॲज ॲडजेक्टिव्हज. जे पार्टिसिपल आहेत, जे क्रियापदाचे रूप आहेत, विशेषण म्हणून कार्य करतात त्यांना आपण पार्टिसिपल म्हणतो. पार्टिसिपलचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रेझेंट पार्टिसिपल, त्याचा अभ्यास झालेला आहे मागील व्हिडिओ मध्ये. आणि आता पाहू पास्ट पार्टिसिपल. तर पास्ट पार्टिसिपल बनवताना पास्ट पार्टिसिपल डिनोट्स अ फिनिश्ड ऍक्शन. एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला पास्ट पार्टिसिपल असे म्हणतो. आणि पास्ट पार्टिसिपल बनवताना आपण डी, ईडी, टी, एन अशा प्रकारचे क्रियापदाचे रूप आपण वापरतो. अशा पद्धतीने आपण त्याला प्रत्यय लावतो. मेन वर्बला, मूळ रूपाला आपण डी, ईडी, टी, एन. कारण सम ऑफ द वर्ब्स हॅव इरेग्युलर फॉर्म्स. सर्वाला आपण डी किंवा ईडी लावू शकत नाही कारण आपण वर्ब्सचे 2 प्रकार पाहिलेले आहेत, मागे वेगळे अभ्यासले आहेत, रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स. ज्या क्रियापदाला डी किंवा ईडी प्रत्यय लावून त्याचे भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळी रूप तयार होते त्याला रेग्युलर वर्ब्स म्हणतात. आणि ज्या क्रियापदाचे पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स बनवताना डी किंवा ईडी लागत नाही त्याच्यातील स्वरात बदल होतो त्याला इरेग्युलर वर्ब्स म्हणतात. काही इरेग्युलर वर्ब्स आहेत आणि अशा वेळेला तिथं एन लागेल, कधी टी लागेल, डी किंवा ईडी लागणार नाही. जसे काही शब्द इथे दिले आहेत ईडी प्रत्यय लागलेले. आता रेग्युलर वर्ब आहे टायर, थकलेला. आपण जर म्हणलं टायर्ड पर्सन, थकलेला व्यक्ती, मीन्स टायर्ड गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन. पर्सन इज द नाउन, सो दिस इज वर्किंग ॲज एन ॲडजेक्टिव्ह. अमेज्ड, आश्चर्यचकित झालेला. त्याच्यानंतर ईन, ईटन, ईट हे क्रियापदाचं रूप आहे आणि ईटन खाल्ल्या गेलेले. स्टोलन, चोरीला गेलेले, चोरलेले. ब्रोकन, फुटलेले, तुटलेले, मोडलेले, भग्न झालेले. एन ई, जसं डूला आपण डन केलेले. गॉन, गोला गॉन. टी, सेंडला सेंडेड होत नाही, सेंट. बेंडेड होत नाही, बेंड. म्हणजे इरेग्युलर वर्ब्स आहेत. आणि अशा क्रियापदाच्या रूपांना जेव्हा आपण एखादं विशेषण म्हणून वापरतो, नामाच्या अगोदर याचा वापर करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल रिटन इंग्लिश.
must be grammatically correct. In the first sentence, written English must be grammatically correct. लिखित स्वरूपात असलेली इंग्रजी, लिखित स्वरूपात आपण जे देतो ते करेक्ट असलं पाहिजे. म्हणून इंग्लिश दिस इज द नाउन, दिस इज नाउन, and written this is adjective. This is working as an adjective. Written English, लिखित स्वरूपात दिलेली असलेली इंग्रजी must be grammatically correct. व्याकरण दृष्ट्या निर्दोष असली पाहिजे. तर हे विशेषणाचे कार्य करते आणि क्रियापदाचे पूर्णभूतकाळी रूप जेव्हा विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. That is called past participle. Spoken words do not come back. Once we speak something, we cannot take it back. And so it is called the spoken words. Words is the noun and this is the past participle. Spoken words do not come back. बोललेले शब्द परत येत नाहीत. We cannot join the broken hearts. And again here, we cannot join the broken hearts. भग्न झालेले दोन हृदय आहेत, विदीर्ण झालेले आहेत आणि अशा हृदयांना आपण जॉईन करू शकत नाही, जोडू शकत नाही. इतर वस्तूंना जोडता येते. Hearts is the noun and broken gives more information about the hearts. What type of hearts? Broken. So it is working as an adjective, but this is verb form third and so this is called the past participle. Stolen mobiles. Here again stolen. Stolen mobiles are sold here. Mobiles noun आहे. Stolen चोरीचे, चोरीला गेलेले, चोरीने आणलेले या ठिकाणी विकल्या जातात. म्हणून stolen mobiles are sold here. Stolen gives more information about the noun mobile. So this is adjective. This is working as an adjective, and when any verb form third works as an adjective, it is called a past participle. Think about his hidden qualities. About his hidden qualities. He has qualities. What type of qualities does he have? He has hidden qualities. लपलेले सुप्त गुण आहेत, काही दिसत नाही पण ते अंगभूत गुण आहेत. आणि look about, think about his hidden qualities. Here hidden is a past participle. She looks tired. How does she look? She looks tired. Tired gives more information about pronoun she. So this is adjective and it is working as a past participle. The washed car. Which car? Washed car. Car is the noun and washed is the past participle. Washed is the past participle. Looked like new. Here participles are verb forms that function as adjectives. And already we have seen that participles are of three types. Participle चे तीन प्रकार आहेत. नंबर 1 प्रेझेंट पार्टिसिपल. जेव्हा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ing लावून विशेषणासारखा वापर करतात तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. वी हॅव सीन इन द लास्ट व्हिडिओ. पास्ट पार्टिसिपल वी हॅव जस्ट स्टडीड, दॅट इज वर्ब फॉर्म थर्ड वर्क्स ॲज एन ॲडजेक्टिव्ह. वी हॅव सीन हियर. अँड परफेक्ट पार्टिसिपल लेट अस लर्न नाउ. आता याच्या पुढील भाग जो आहे परफेक्ट पार्टिसिपल तो आपण लगेच पुढे कंटिन्यू करूया. तर अशा पद्धतीने पार्टिसिपल जे आहे पास्ट पार्टिसिपल इज देयर एनी डाउट? इफ यू हॅव, यू मे आस्क एनी टाइम. ओके, लेट अस सी द नेक्स्ट